Blockages to hearing the voice of God. देवाची वाणी ऐकण्यामध्ये येणारे अडथळे. Unbelief, अविश्वास, undeveloped spirit, विकसित न झालेला आत्मा, spiritual deafness, आध्यात्मिक बहिरेपण, a hardened conscience. आणि कडक झालेला सद्विवेक भाव. These can block us from hearing God. या गोष्टी आपल्याला देवाचं ऐकण्यापासून मनाई करू शकतात की मी नाही ऐकत आहे, मी बहिरा झालोय, माझं हृदयच माझं कडक झालंय. Pride will stop you hearing from God. आणि एक गोष्ट, गर्व, घमेंड तुला देवाचं ऐकण्यापासून मनाई करेल. Education will stop you from hearing God. कधी कधी शिक्षण आणि डिग्र्या पण आडव्या येतात आणि ते शिक्षण सुद्धा आपल्याला देवाचं ऐकू देत नाही. Reasoning will stop you from hearing God. तर्क वितर्क वादिवाद सुद्धा आपल्याला देवाचं ऐकू देत नाही. Everything in God's kingdom operates by faith. बघा, देवाच्या राज्यातलं एक तर सगळं काही विश्वासावरती चालतं. And when we walk in unbelief, आणि मग आपण अविश्वासामध्ये चालत असू, we block our ability to pick up what God is telling us. तर आपणच स्वतः जी कुवत आहे ना आपल्यातली त्याला अडचण निर्माण करतो. Don't allow doubt and unbelief in your life to hinder God speaking to you. शंका, कुशंका, अविश्वास या गोष्टींना अडचणी निर्माण करू देऊ नको देवाला तुझ्यापर्यंत जे काही पोहोचवायचंय ते पोहोचवण्यापासून. If you do not hear, you cannot open. जर तुम्हाला ऐकू आलं नाही तर तुम्ही उघडू शकत नाही. You do not even know who is talking. ऐकू आलं नाही तर तुम्हाला कळत पण नाही की कोण बोलताय. And so you will not open also. मग तुम्ही उघडणार पण नाही दार. The greatest damage that any enemy can do to you is to block your ears from hearing God. सगळ्यात मोठी इजा कुठलाही शत्रू तुला करू शकत असेल तर ती म्हणजे तो शत्रू तुझे कान देवाचं ऐकण्यापासून बंद करेल. Once you become the child of God, एकदा का आपण देवाचं संतान झालो ना, and if you have a hearing ear, आणि जर ऐकणारा कान असेल ना, God will speak to you. देव जरूर बोलेल तुझ्याशी. की आपलं Every काहीतरी word बोला. that he shares is very, very important to us. देवाने बोललेला प्रत्येक शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. That's why म्हणून the devil may stop you hearing God. He may allow you hearing anybody else, but he will see that you stop hearing from God. आणि म्हणून सैतानना तुम्हाला सगळ्यांचं ऐकायची परवानगी देईल, पण सैतान तुम्हाला देवाचा शब्द आणि देवाचं ऐकण्यापासून थांबवेल की हे नाही ऐकायचं. And once you stop hearing from God, आणि एकदा का तुम्ही देवाकडनं ऐकणं थांबवलं, you just run from one error to another मग error. संपलं. आपल्याकडनं चुकांवर चुका, परत त्याच चुका, सारख्या सारख्या चुका होत राहतात. You will run from one problem to another bigger मग problem. एका समस्येतनं दुसऱ्या मोठ्या समस्येमध्ये तू अडकतो. And God is there waiting to speak to you, give you some wisdom. खरं म्हटलं तर देव आहे, हजर आहे, तिथेच आहे तुझ्याशी बोलून तुला काहीतरी ज्ञान द्यायला. पण नाही, तू ऐकलं तर ना. The day you start hearing clearly the voice of God, आणि ज्या दिवशी तुम्ही देवाचा आवाज अगदी क्लिअरली ऐकायला सुरुवात कराल, failure will never be your portion. त्याच्यानंतर अपयश तुझ्या पदरी कधी पडणार नाही, कारण आता तू देवाचं ऐकायला लागलेला आहे. Because God's direction can never be wrong. कारण देवाने दिलेली दिशा कधी चुकू शकत नाही. God's wisdom can never be wrong. देवाचं ज्ञान कधी चुकू शकत नाही. It is an antidote to failure. अपयशाची लस आहे देवाचा आवाज ऐकणं. या लसी टोचा, देवाचा ऐकायला लागा. Communication. संवाद साध. It's very important. अतिशय महत्वाचं आहे. बोलायला लागा. It's not just information, it is communication. फक्त माहिती नाही, माहिती सोबत बोलायलाही हवं. God created us to have fellowship with one another and with him also. देवाने आपल्याला निर्माण केलं की आपण एकमेकांशी सहभागिता साधावी आणि त्याच्याशी सुद्धा सहभागिता साधावी. सहभागिता साधणे म्हणजे त्यात बोलावे लागते. When you are an ardent fan and lover of the word of God, जेव्हा तुम्ही देवाच्या शब्दाचे फॅन बनाल आणि देवाच्या शब्दावर प्रेम करणारे प्रेमी बनाल, God will love to talk to you. ओ देवाला तुझ्याशी बोलायला एवढं आवडेल ना की बस. The greatest prophet is within you. सगळ्यात मोठा संदेष्टा माहितीये कुठे? तुझ्या आत आहे. The Holy Spirit is within पवित्र you. आत्मा तुझ्या आत आहे. तो सगळ्यात मोठा संदेष्टा आहे. There also you can connect to तिथे God. पण तिथे सुद्धा तू देवाशी संपर्कात येऊ शकतो. तो पवित्र आत्मा तुझ्या आत आहे. You don't need to go to any mountain to hear God. कुठेही तुला डोंगर माथ्यावर जायची गरज नाही देवाचं ऐकायला. Where you are, God will speak to you तू there. जिथं आहेस तिथं देव तुझ्याशी बोलेल. I'm telling you, मी सांगतो if ना. each one of us is serious in hearing God's voice, आपल्यातल्या प्रत्येकाने देवाची वाणी ऐकण्यात जर स्वतःला गंभीर केलं ना, all of our lives will be made. आपल्या सगळ्यांचं आयुष्य बनेल.
सगळ्यांचं बनेल. Nobody can cheat us. Nobody can destroy us. कोणी आपल्याला फसवू शकणार नाही, कोणी आपला नाश करू शकणार Nobody नाही, can take us in the wrong कोणी track. आपल्याला चुकीच्या रस्त्यावर नेऊ शकणार नाही. असं तसं आपलं काही होणार नाही. God will be guiding us step by step. कारण पलोपली देव आपल्याला चालवेल, मार्गदर्शन करेल. ते ना? And sometimes in the beginning you will make mistakes in understanding and recognizing the voice of आणि God. कधी कधी ते शिकताना तुमच्याकडनं चुका होऊ शकतात. सुरुवातीला देवाचाच आवाज आहे का आणि कोणाचा आहे ते कळायला तुला वेळ लागू शकतो. But पण by and by होता होता you will understand. तुला कळेल, नाही हा देवच आहे. Say, जसं आज आमच्या सारख्यांना कळतं आता 38 वर्षांनंतर, ये प्रभु ही बोला है Say. और ये होने ही वाला है. फिनिश. होता होता कळतं मग. and the Bible says बायबल म्हणतं the heart is deceitful हो above ना. all things. Who will know? सगळ्यात जास्त कपटी हृदय आहे. कोणाला कळणार आहे? आणि जग म्हणते हृदयाचं ऐक. गोंधळच होणार मग. हृदयाचं काय ऐक? But पण when God comes in you, देव जेव्हा आपल्यात येतो आतमध्ये, then your heart is speaking what God हा, wants to. तुझ्या आत देव आला ना की मग तुझं हृदय जे देवाला हवंय ते बोलायला लागतं. कारण तुझ्या आत आता देव आलाय. Amen. आमेन. आता सीन बदलला. आपण जगात नाही, आपण प्रभूत आहे. The key to receiving divine blessings is hearing from God. दैवी आशीर्वाद स्वीकारण्यामागची किल्ली आहे देवाचे ऐकणे. Not only hearing but obeying the word of God. आणि फक्त ऐकणे नाही, ऐकून त्याचं आज्ञापालन करणे. And major trouble of man is taking decisions without hearing from God. आणि माणसाला जास्तीत जास्त त्रास कधी होता? जेव्हा देवाचं न ऐकता माणूस काहीतरी निर्णय घेतो ना महत्वाचे, तेव्हा त्रास होतो. And that's why you have to be well versed with the Bible also. म्हणून तुम्हाला बायबल सुद्धा चांगलं माहित पाहिजे. वचनात काय लिहिलेलं आहे ते माहिती पाहिजे. मला Whatever म्हणायचं, you do, hear from God. जे काही करा बेटा, पण प्रभूचं ऐका आणि मग करा. Amen. आमेन. Just tell the Lord. प्रभूला सांगा, If it is not from you, तुझ्यापासून नसेल ना, you put a full stop to it. दे बाप्पा तू पूर्ण विराम कर, मला जायचंच नाही पुढे. Let it not work at all. अजिबात होऊच देऊ नको तुझ्याकडून नसेल तर. If it is from you, आणि तुझ्याकडून जर असेल ना, you give it a big push. असा धक्का लाव ना की गोष्टीच्या पडपड पडपड व्हायला पाहिजे. आणि मग लक्षात येतं आपल्याला, घोडं अडलं तर समजायचं प्रभूकडनं नाहीच आहे. आणि बिगी पुढे गेलं तर म्हणायचं देव याच्यात आहे. If you are full of hatred, God will never speak. आपण जर तिरस्काराने आणि कपटाने भरलो तर देव कधीही आपल्याशी बोलणार नाही. If you have a forgiving spirit, God will always. क्षमा करायचा आत्मा असेल तर देव आपल्याशी बोलेल. The word of God makes the voice of God to be clear to you. देवाचा शब्द, देवाची वाणी तुला क्लिअर कट ऐकायला लावतो. Amen. आमेन. कळतच आपल्याला की हा देव बोलतोय. The final authority is the word of God. कारण फायनल अथॉरिटी देवाचा शब्द आहे. And it has been established that the voice of God is accessible through the word of God. आणि देवाची वाणी देवाच्या शब्दाद्वारे ऐकू येऊ शकते. ही स्थिर स्थावर झालेली वास्तविकता आहे. Every voice can fail, but this word of God, which is the voice of God, and the word of God will never fail. प्रत्येक वाणी अपयशी ठरू शकते, पण हा शब्द जो देवाचा आणि हीच वाणी देवाची ती कधी अपयशी ठरणार नाही. Start hearing the voice of God. देवाचा आवाज, देवाची वाणी ऐकायला लागा. Start reading the Bible every बायबल day. वाचायला लागा बेटा. हे सगळं हलक्यात घेऊ नका. You will have less trouble. त्रास कमी होतील You राजा. will make less mess in your life. आयुष्याची बर्बादी पण कमी होईल. Because the best director in your life is God. कारण तुझ्या आयुष्याचा सगळ्यात चांगला डायरेक्टर देव आहे. Like some of the actors say, जसं काही अभिनेते म्हणतात, we are directors actor. आम्ही डायरेक्टरचे ऍक्टर आहोत. आम्हाला डायरेक्टर सांगतात तसं आम्ही करतो. We don't do anything आम्ही beyond नाही the काय करत. director. आम्ही डायरेक्टर सांगतो तेवढंच करतो. आम्ही Even दिग्दर्शक so. सांगतात आम्ही तसा अभिनय करतो. We are the directors actors. तसं आपण सुद्धा डायरेक्टरचे ऍक्टर पाहिजे. Amen. आमेन.